कोणत्याही पुस्तकाचा चेहरा म्हणजेच मुखपृष्ठ. पुस्तकातील आशय, लेखन, स्वभाव याचं यथार्थ प्रतिबिंब मुखपृष्ठातून आपल्याला दिसतं. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पहिल्या वर्षी जो इयत्ता पहिलीचा पाठ्यक्रम बदललेला आहे, ते पाठ्यपुस्तक, नवीन पाठ्यपुस्तक आज आपल्या हातामध्ये आहे. आपण या पाठ्यपुस्तकाचे हे मुखपृष्ठ पाहत आहोत. या मुखपृष्ठावर वरच्या बाजूला मराठी बालभारती इयत्ता पहिली असे लिहिलेले आहे. डाव्या बाजूला बालभारतीचा लोगो दिलेला आहे, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी पुस्तक वाचताना बसलेले आहेत आणि असाच लोगो मोठ्या स्वरूपामध्ये पुस्तकाच्या मध्यभागी दिलेला आहे. पाठ्यपुस्तकाच्या नावाखाली वर्तुळाकार पद्धतीने वेगवेगळ्या कृती करणारे विद्यार्थी, बालक या ठिकाणी रेखाटलेले आहेत. या वर्तुळाकृती चित्रांमधील अगदी वरच्या बाजूला असलेल्या बालकापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण जर चित्र पाहत गेलो तर वरच्या बाजूला एक मॅग्निफायर बहिर्वक्र भिंग घेऊन वस्तूंचं बारकाईने निरीक्षण करणारा मुलगा या ठिकाणी दिसतो. दुसऱ्या चित्रात मुलाच्या हातामध्ये खेळणी दिसते. नंतरच्या चित्रात मुलाच्या हातामध्ये माईक घेऊन गाणे म्हणताना तो आपल्याला दिसतो. पुढील चित्रामध्ये मुलाने कागदापासून कलाकृती तयार केलेल्या आपल्याला दिसतात. नाट्यकरणासाठी आपल्याला या कलाकृती उपयोगी पडतात. नंतरच्या मुलाने हातामध्ये गोष्टींची पुस्तकं घेतलेली आहेत आणि तो वाचत आहे. नंतर एक मुलगी या ठिकाणी दाखवलेली आहे की ती पेन्सिल घेऊन कागदावरती रेखाटन करत आहे. नंतर एक मुलगी आहे ती मनीमाऊला म्हणजेच मांजरीला दूध पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवत आहे. नंतरचा एक मुलगा या ठिकाणी त्याला लॅपटॉपवरती जे काही दिसते ते तो वहीमध्ये रेखाटत आहे. नंतर खालच्या बाजूला दिव्यांग दोन बालक व्हीलचेअरवर बसलेले आहेत आणि त्यांना मदत करणारी दोन मुले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पुढे दुर्बीण घेऊन एक मुलगा पक्षी निरीक्षण करताना आपल्याला दिसतोय, तर एक मुलगा छानसं रोपटं लावून त्याची निगा राखताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि एक मुलगी काहीतरी लिहित असताना आपल्याला या ठिकाणी दिसते, रेखाटत असताना आपल्याला या ठिकाणी दिसते. नंतर काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकणारी एक मुलगी या ठिकाणी आपल्याला दिसते आणि रंगकामासाठी सज्ज असलेली हातामध्ये ब्रश घेऊन उभी असलेली एक मुलगी आपल्याला या ठिकाणी दिसते. अशा पद्धतीने बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना कसा वाव देता येईल, त्यांची कलागुण कसे जोपासता येतील या संदर्भाने या मुखपृष्ठावर चित्रांचे सुंदर रेखाटन केलेले आहे आणि त्यामुळे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना हे पाठ्यपुस्तक खूप आवडणार आहे असे मला वाटते. मराठी बालभारती इयत्ता पहिली या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ श्री भटू बागले सर यांनी तयार केलेले आहे आणि या पाठ्यपुस्तकाला चित्रकार लाभलेले आहेत मयुरा डफळ. या पुस्तकाची बांधणी सुद्धा खूप उत्कृष्ट आहे आणि म्हणून मग लॅमिनेशन केलेलं हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दीर्घकाळ टिकणारे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार इयत्ता पहिलीचे विद्यार्थी पायाभूत स्तरांमध्ये येतात आणि म्हणूनच मग या वयोगटातील विद्यार्थ्यांना साजेशी अशी चित्रशैली अगदी साधी, सरळ, वास्तवदर्शी, आकर्षक, सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मुखपृष्ठावर आपल्याला पाहायला मिळते. या पाठ्यपुस्तकाचे मलपृष्ठ आपण पाहिले तर या मलपृष्ठावरती आपल्याला महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेले राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे या मलपृष्ठावर दिलेले आहे. सोबतच हातामध्ये डब घेऊन शाहिरी पोशाख परिधान करून जणू काही राज्यगीत म्हणत असलेले विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी खाली दिसतात. त्याखाली महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी हे पाठ्यपुस्तक तयार केलेले असल्याचे नमूद आपल्याला या ठिकाणी दिसते आणि पुस्तक विक्रेत्याकडून आपण हे पुस्तक जर विकत घेतले तर पुस्तकाचे मूल्य 61 रुपये एवढे आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसते. जिल्हा परिषद आणि नगर परिषदांसारख्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे पुस्तक मोफत स्वरूपात मिळणार आहे. मुखपृष्ठाच्या आतील बाजूला आपण पाहिलं तर आत कोरे पान आहे, परंतु मलपृष्ठाच्या आतील बाजूला आपण पाहिले तर मलपृष्ठाच्या पाठीमागे विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात 2 बॉक्स दिसतात. वरील चौकटीत ncpcr@gov.in या वेबसाईटवर ई बॉक्स बटन संदर्भातील माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये खाली 24 तास सुरू असलेल्या चाइल्डलाईन 1098 बद्दल माहिती आहे. मराठी, गणित आणि इंग्रजी या तिन्ही पुस्तकांच्या मलपृष्ठामागे ही दोन्ही बॉक्स आपल्याला विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात दिसून येतात. अशा पद्धतीने आपण इयत्ता पहिली मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या ठिकाणी पाहिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकाला एकूण 80 पाने आहेत. या पाठ्यपुस्तकाचा जो कागद वापरलेला आहे अंतरंगामध्ये तो 70 GSMचा आणि चांगल्या क्वालिटीचा कागद आहे, मल्टी कलर कागद आहे. पुस्तकाच्या आशयानुसार घेतलेली चित्रे हे रंगीत विद्यार्थ्यांच्या वयोगटाला साजेशी आहेत. पायाभूत स्तरामध्ये 5 वर्षाचे लवचिक बहुस्तरीय खेळ, उपक्रम, कृती व जिज्ञासा यावर आधारित शिक्षणाचा समावेश यात झालेला दिसून येतो, ज्यामध्ये अक्षर, भाषा, संख्या मोजणे, रंग, आकार, कोडी, समस्या सोडवणे, चित्रकला, रंगविणे, इतर दृश्यकला, हस्तकला, नाटक, संगीत, हालचाली इत्यादीवर
आधारित कृती घेतलेल्या आहेत, ज्यामुळे मुलांमध्ये सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य, सहकार्य इत्यादी गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होईल असे मला वाटते. अगोदरच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वहीची पाने जोडलेली होती, मात्र या पाठ्यपुस्तकामध्ये शासन निर्णयानुसार आपल्याला वहीची पाने दिसून येत नाहीयेत. नक्कीच विद्यार्थी व शिक्षकांना हे पुस्तक खूप खूप आवडणार आहे. पुढील व्हिडिओत आपण या संपूर्ण मराठी पुस्तकाचे अवलोकन करणार आहोत. धन्यवाद.